नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नीन बोलतो वचना ते भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी चला प्रथम नमो गणनाथा उमाशंकराची सुता चरणावनी ठेवणी माता साष्टांगी आता दंडवत दुसरी वंदू शारदा चतुर्णाची आत्मजा वाक्सिद्धी पाविते सदा तिथे चरण राजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांची पुण्य पावन प्रसन्न होऊन श्रोते जन त्या माझे नमन दंडवत आता वंदू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिता जन त्या माझे नमन दंडवत आता नमो रंगभूमी कीर्तनी उभे होते लोका टाळ मृदुंग श्रोते देखा त्या माझे नमन दंडवत ऐसे नमन करुनी सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञान म्हणून सांभाळिया अत्य आपुल्या बाळा नामा म्हणे ठरा हे सोंग सारिले ह्या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे आज या ठिकाणी 23व्या वर्षाचा अखंड हरिनाम सप्ताहाचा नाम यज्ञाचा आणि पूर्णतेचा दिवस आज रामनाथ महाराजांनी माझ्यावर सोपवलेलं कार्य त्याचा आज मी समारोप करत आहोत। त्याच्यामुळेच का काय होईना रामदास महाराज 2-3 दिवस खाडे वरायचे माळी महाराज तुम्ही सांभाळा ती मुद्दाम करीत असते मला वाटतं कारण वाट आपला कोणीतरी सांभाळलं पाहिजे नाही म्हणून ते मला ट्रेन करून घेत होते दरवर्षी 2-3 दिवस ते यायचेच नाही मग फोन केला का माळी बाबा सांभाळतील ते इथल्या लोकांना वळण लागलं सांगलं बाबा तुम्ही आहे ना मग काय करता काही चिंता नाही। त्याचप्रमाणे आमचे रामनाथ बाबा नंतर एकनाथजी महाराज कुमावत हे आमचं अधिष्ठान कारण अधिष्ठान जर नसेल तुमचं भजन म्हणा कीर्तन म्हणा हरिपाठ म्हणा फोलकट वाटलं फोलकट गणपती मंदिरात हरिपाठाला जर गेलो आणि तिथे जर मानसिंग गुरुजी नाही दिसले तर मला हरिपाठाला आल्यासारखं वाटत नाही का अधिष्ठान अधिष्ठान नसेल तर तो कार्यक्रमच होत नाही अधिष्ठान असेल तर तो कार्यक्रम वजनदार होतो। आज इथं गुरुजी बसलेले म्हणून काहीतरी वाटतं गुरुजी जर नसते तर मला पोरगळपणा वाटला असतं पोरगळपणा पण गुरुजी असल्यामुळे त्याला वजन आलं। आमचे मानसिंग गुरुजी कुमावत गुरुजी ह्या मंडळाने अपार कष्ट करून हा सप्ताहाचा डोलारा सांभाळला। माझ्याकडे आता ती पत्रिका नाही कारण की अनेकांची नावं घेणं जरुरी आहे नावं घ्यायलाच मिळाले नाही आतापर्यंत पत्रिका बरेचसे लोक समोर जरी नसले पण त्यांचं लक्ष निश्चितपणे असतं। दुसरी गोष्ट
आज खंडूभाऊ चव्हाणके यांच्या आईचा आजचा जो आहे प्रत्येक वर्षीवर का पुण्यतिथीचा दिवस असतो. ती घटना सुद्धा सप्ताहामध्येच घडली. इथंच होते, सप्ताहालाच आले होते आणि ती घटना इथंच घडली. त्याच्यामुळे ते आमच्या देण्यात राहतं, त्यांचे राव करणार राव. या सप्ताहामध्ये अनेकांचे कष्ट असतात, कुठल्या ना कुठल्या रूपाने, देणगी रूपाने असो, वस्तू रूपाने असो, सेवा रूपाने असो. कोणी चटाया टाकतं, कोणी साखर आणतं, कोणी देणगी देतं. रुचिभाऊ कुंभारकर नगरसेवक, मच्छिंद्रभाऊ सानप, प्रियक्का माने, पूनम मोगरे, शंकर नाना मोकळ, गौरव भाऊ गोवर्धने, विशाल भाऊ वारोळे, विजूभाऊ मोरे, अंबादास भाऊ खैरे, जगन्नाथ पाटील नगरसेवक, त्याचप्रमाणे राजेश ससाने, मयूर जोशी, मनोज झिंगारडे, सागर नाईक, किशोर खैरनार, भूषण सूर्यवंशी, आर्यन मोकळ, रत्नाकर थोरात, दिनकर झनकार, दादाजी भदाने, श्री राजू नाईक, ज्ञानेश्वर पवार, नितीन वाडकर, सूरज नाईक, श्री नितीन मोरे. त्याचप्रमाणे आमचे लाडके आमदार राहुल भाऊ ढिकले, बाळासाहेब सानप, सुनीता शिंदे, प्रवीण मोरे, दिलीप अण्णा मोकळ, उल्हास धनवटे, राजेंद्र अण्णा मोकळ, राजेंद्र पवार सर, दिलीप शेठ अमरपुरे, नितीन शेठ बापना, धनंजय भाऊ बोडके पत्रकार, बाबासाहेब गायकवाड पत्रकार. या सर्व मंडळीचे याच्यात काही ना काही रूपाने सहकार्य असतं, त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत. पत्रकार असो, पोलीस स्टेशन असो, परिसरातील नागरिक असो, ज्ञात अज्ञात सर्वांचे अभिनंदन. हे सोंग सारिले ह्या रूपे आनंदे पुढे बहुत करणे आहे. आजचा दिवस जो आहे हा आपल्याला गोकुळात नांदण्याचा दिवस आहे. पण अभंग छोटा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे. अभंग 3च चरणाचा आहे, पण अभंग दिशा खूप फिरवतोय. दिशा फिरवतो म्हणजे काय करतोय? त्या दिवशी जसं शारदाताईंनी सांगितलं त्याच अभंगावर बघून चालत नाही. रस्ता जरी एक बाजूला दाखवला असला पण तो रस्ता समजण्याकरता आपल्याला दुसरीकडे जावं लागेल. काय गरज पडली देवाला अवतार घेण्याची? असं काय संकट पडलं होतं? राम अवतार संपला. धरणी मातेला इतका त्रास झाला, या भयानक त्रास झाला. ती रडायला लागली. पापी दे अभक्त दैत्य ते मातले, धरणीशी झाले ओझे त्यांचे. रडायला लागली. सहन करून करून किती करणार? सहन करण्याची काही मर्यादा असते. किती शांत माणूस जरी असला, दुसरा त्याला टोमणे मारतच राहिला. तो एकदा ऐकेल, दोनदा ऐकेल, तीनदा ऐकेल. पण ही माता होती, हिला चिडता नव्हतं येत. मग काय करता येत होतं? रडता येत होतं. रडायला लागली आणि ब्रह्मदेवापाशी गेली. ब्रह्मदेवाने सांगितलं माझ्याही हातात नाहीये. शंकर भगवान, देवराज इंद्र, हे आपलं काम नाहीये म्हणे. एखाद्या टेबलावर जर तुम्ही गेले ना
आपण कागद दाखवला का? इकडे नाही, ते तिकडं, तिकडे गेलं. नाही नाही, ते तिकडं का? ते त्यांच्याकडे नसतं. तसं हे गण देवराजेंद्र हे देवांचे राजे आहेत. पण ते म्हणे हे काम आपलं नाहीये. बळी कुणाचं आहे? हे आधी नारायणाचं काम आहे. आपण आधी नारायणाकडे गेलं पाहिजे आणि त्या आधी नारायणाकडे आपण घरानं मांडलं पाहिजे. वत्सरूपी गाय आणि ही भक्त मंडळी आधी करून देव सर्व समुद्रात गेले आल्या विनंती करू लागले, हे देवादी देवा, आता तू जागा हो. देव कधी झोपत नाही बरं, पण माझ्याकडे लक्ष देण्याकरता म्हणावं लागतं. ते आईला बाळाचं लक्षच असतं. ते जरी झोपेल असलं तरी आईचं लक्ष असतं, पण ते रडल्याशिवाय जात नाही. ते जेव्हा रडत तेव्हा तिला घेतलं जात. तसं हिला कळत होतं, पण कोणीतरी बोललं तर ना. आवाज दिला, नारायणा. पृथ्वी मातेला अति त्रास झालाय, काहीतरी करा. त्या समुद्रामधून जी अशी काही उसळी आली, असा आवाज झाला. तो आवाज 4 कोस पोहोचला आणि आकाशाची वाणी झाली. आकाशाची वाणी सांगे सकाळ, आकाशाची वाणी सांगे सकाळ, आकाशाची वाणी सांगे सकाळ, आकाशाची वाणी सांगे सकाळ. देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षेल ब्राह्मण गाई भक्त. आकाशवाणी झाली, सर्वांना आनंद झाला. आता ह्या पृथ्वीवरचा भार उतरणार आहे. पृथ्वी माता शांत झाली. आणि म्हणून काय जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये शेवट, आये तू कामने धर्म संस्थापने, 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 आये तू कामने धर्म संस्थापने.
आहे तुका मनी धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. या धर्माचं पालन करण्याकरता गाई गोपींचं पालन करण्याकरता भगवंताला अवतार घ्यावा लागला आणि या भूमातेचं रक्षण करावं लागलं. आता असे नारायण तर भरपूर आहे हो. सत्यनारायण सूर्य नारायण, पण हे नारायण नाही. तो आधी नारायणाचा अवतार या भूमातेचा भार उतरवण्याकरता येणार. जिकडे तिकडे आनंद झाला. पुढे जाऊन प्रसंग असा झाला महाराज. हे सोंग सारिले ह्या रूपे अनंत पुढेही बहुत करणे हाय. आता हे संत जरी जन्माला आले ना, आपल्यासारखेच वाटतात. संत काही त्यांना काही दुसरं काही नाही, संत आपल्यासारखेच वाटतात. पण ते सामान्य नाही आणि त्यांचं घरही इथं नाही. ते आले कुठून? आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आलयाची काळाची, आलयाची काळाची, आबोलीले जलुची, आम्ही वैकुंठवासी, आबोलीले जलुची, त्याचप्रमाणे या बुलढाण्यावर जो सत्संग चालू आहे, आणि त्या काल्यामध्ये गोपाळांना काला वाटलं जात आहे. पण स्वर्गीचे देव जे आले, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, 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 मूर्तीला सुनावा त्यांना काला दुर्लभ झाला. काला त्यांना भगवंतांनी मिळून दिला नाही. मग त्यांनी आधी नारायणाकडे तक्रार केली. काय तक्रार केली? आम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्म द्या. अरे इथं काय कमी पडलं तुम्हाला? इथं कमी काय पडलं? वैकुंठामध्ये अप्सराय सुरवरे अमृत प्राशन करायला मिळतं. एकदा अमृत प्राशन केलं का अनेक दिवस भूक लागत नाही. का? ते म्हणाले नाही, तो आनंद इथे नाही, तो आनंद फक्त तिथे मिळतो. वैकुंठी तो ऐसे नाही, कवला काही काळात, कवला काही
वैकुंठामध्ये ते मिळत नाही. त्याच्याकरता मृत्यू लोकांमध्येच जावा लागेल. भगवंताने परत परत विचारलं का? नारायण नामे हो जीवन मोठा, नारायण नामे हो जीवन मोठा, नारायण नामे हो जीवन मोठा, नारायण नामे हो जीवन मोठा. नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी आनंद गाऊ गीती. त्या कीर्तनामध्ये जो आनंद आहे तो या स्वर्गात नाहीये, वैकुंठात नाहीये, कैलासात नाहीये. आम्हाला वृत्ती लोकामध्ये अवतार द्या. आणि मग त्यांनी हे अवतार घेतला. कोणता कोणता अवतार घेतला? जे हे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावती, या सर्वांनी अवतार घेतला. सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, या सर्वांनी इथं अवतार घेतला. त्याचं कारण एकच, हे कीर्तन. कीर्तनासारखा आनंद दुसरीकडे नाही. सोंगे रामायणामध्ये जाऊ आपण थोडं. प्रत्येक जण इथं बसलेला काय, बाहेरचा काय, हा वाईट, तो वाईट, तो वाईट, तो वाईट. रावण नाव जरी घेतलं ना, निखळ रावण नाव, रावणाचं नाव नाही घालायचं. का? का नाही? रावण सामान्य होता का? राम आणि रावण दोन्ही सामान्य नव्हते महाराज. सामान्य जर असतं तर एवढ्या देवांना त्यांनी कोंडून ठेवलं असतं का? निकळ कोंडूनच नाही ठेवलं, कामाला लावलं. कामाला काही गोष्टी जर सांगितल्या ना, तुमच्या मनाला पटणार नाही, मी सांगतही नाही. आता ऐकायचे असले तर एकांतात भेटा सांग. कोणाला दाढी करायला लावलं, कोणाला गुरं वळायला लावली, कोणाला त्या वेण्या फाण्या घालायला लावल्या. एकनाथ महाराजांचा अभंग पूर्ण त्याच्यात डिटेल दिली. एकाने एक प्रवचन ऐकलं, ते भेटलं बुधवारी बाबा, मी चाललो होतो असं भेटलं मला. काय बाबा बाबा आहे म्हणे, असं कुठं असतं का, असं कुठं असतं का? आता त्याला माहिती, त्याला काय माहिती, वाचलंच नाही कुठं तर कसं कळणार. पण ते खरं होतं. सटवीला सुद्धा त्याच्यात काम होतं. प्रत्येकाला काम होतं, प्रत्येक देवतेला काम दिलेलं. सटवीचं काय काम होतं, तिकडे जातच नाही. काही तो आजचा विषय नाही, तुम्हाला फक्त सोंग सांगायचंय मला. हा का तो विषय वेगळा पडतो. तर रावण जर तुम्ही वाईट म्हटले की लिहून कोणी ठेवलं होतं, केले रामायण रामादी, केले रामायण रामादी, करियाची कीर्ती वाढली पुढे जायचंय ना.
त्याच्यामुळे एवढं पटकन लांब चाललोय. कीर्तन मोकळं कीर्तन पाहिजे, मग ते सांगता येतं. आता हे असं होतं, काय धरावं काय सोडावं, काय धरावं काय सोडावं. सांगळे बाबा म्हणे स्वयंपाकही तयार झाला. त्याच्यामुळं पुरे 2 तास सुद्धा नाही आपल्याला. सांगायचं तात्पर्य एकच आहे, त्यांनी जे काही केलं, बोलिले वाल्मिक तैसेचे करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे. हे कोणी लिहून ठेवलं होतं? वाल्मिकाने ते रामायण लिहून ठेवलं होतं. जसं जसं पार्ट ज्याची त्याला घ्यावा लागला. का रावण वाईट? त्याने जर पार्टच नाही घेतलं, आता समजा आपण ठरवलं इथं रामायणाचं पार्ट, आपल्याला रामायणाचं पार्ट चव्हाणचं साहेबांनी दिलं, बृहस्पतीचं पार्ट गुरुजींना दिलं, सीतेचं पार्ट तुम्हाला दिलं. चला जाऊ द्या. रावणाचं पार्ट कोण करतं? आपण नाही करतो. रावणाचं पार्ट आपण तो काला करीत. असं जर प्रत्येकाने म्हटलं, तुमचं रामायण होईल का? समजा मी केलं, जाऊ द्या, तुम्हाला नको तुम्ही म्हणशाल आम्हाला रावण नाही व्हायचं. मी रावणाचं पार्ट केलं. आता मला दाटी मोठी का होईना, पण सीता चोरायची, मग मी गलत आहे का? मग कसं काय म्हणते गलत आहे? पार्ट आहे ते. आज मी रामाचं पार्ट केलं, उद्या दुःशासनाचं करील, परवा पुन्हा दुसरं करील. हे काय केलं? अभंगाच्या दुसऱ्या चरणात जायचं. या ऋषी भाऊया, वस्त्र घेऊन वृंदावनामध्ये जात असता. वृंदा म्हणजे काय? भक्ती. बर का? वृंदावन म्हणजे काही जंगल नाही, त्याचा दुसरा अर्थ आहे भक्ती. आणि भक्ती करत असताना एकट्याने भक्ती करू नये. मग कशी करावी? समूहाने भक्ती करावी. आता आपण काय करतो आहे? समूहाने भक्ती करतो आहे. ही काल्याची गडबड दरवर्षी असते तशी. चिंतन करायचं असेल तर एकांतात करावं, मनन करायचं असलं तर एकांतात करावं, ध्यान करायचं असं ते एकांतात करावं. पण भक्ती करंत असं ते समूहाने भक्ती करावी. वृंदा म्हणजे भक्ती. आणि वृंदावनात जाताना एकट्याने जाऊ नये, समूहाने जावं. समूहाने जावं म्हणजे काय जावं? तिथे भगवंतानी का जावं? रामायण अवतार मध्ये माता अहिल्या जेव्हा पाषाण होऊन पडल्या आणि रामाचा पाय त्यांना धूळ लागली आणि तिचा उद्धार झाला. शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखा नेली, लंका दहन केली हनुमंते काशाने. सर्वांना कळाला रामाच्या पायाने स्त्री होते. प्रत्येकाने दगड उचलले, ज्याला जशी जशी लागल तशी तशी. त्यांना वाटतं रामाला आपण जावं दर्शनाला. तिथे गेलो, त्याचं मुख बघितलं, त्याचं वेगळंच झालं. आम्हाला बायका करून घ्या.
भगवंताने सांगितलं लई झाले असं, आता त्या 16,000 वरती चालल्या, तेव्हा आता हे बंद करा, दुसरं मागा, किमान म्हणे तुमचा सहवास लागेल. काय दगड माती झाडं झुडप काय करायचं ते करा. आणि मग ते वृंदावन जे होतं ना, हे ती माती होती. सर्व ते वृंदावन रामायणातली मंडळी येते. भगवान गोपाल कृष्ण जेव्हा वृंदावनात जायचे, आणि ते वास्त्र घेऊन जायचे. उपनंद त्यांच्या बरोबर असायचं. लहान लग्न असले तर कोणीतरी त्यांच्या बरोबर शहाणा वासून असा. उपनंद मध्ये कृष्णाचे काका. आणि तिथे गेल्यानंतर जे जे काही फळाचे झाड असतील ते फळ टाकायचे, उंच झाड असतील ते खाली वाकायचे, भगवंताचं दर्शन घ्यायचे. आणि त्यांनी जन्मच तेवढ्या करता घेतला होता. आणि त्या पूर्ण करण्याकरता भगवंताला त्या वृंदावनात जावं लागतं. जाऊन निघत थांबले नाही. सुंदर असा मधुर असा त्या मुरलीचा स्वर, त्याच्यातही गंमत होती महाराज. तो स्वर फक्त गवळणींना ऐकायला यायचा, बाकीच्यांना नाही. मुरलीचा स्वर ऐकला, मुरली मन मनाची घालमेल व्हायची. इकडे संसार बघावा तर तिकडे त्याच्या दर्शनाला जावं. पण त्या मुरलीजवळ इतके मोहून जायचे. मुरली मनोहर रे माधवा, मुरली मनोहर रे, आणि गवळणीची एवढी घालमाल व्हायची. आता नेमकं काय करावं, त्या विनंती करायच्या, देवा अरे काय असा देवहारा करतो आम्हाला, आम्ही इथं पती सेवा करावी का तुझ्या दर्शनाला यावं. नको रे नको रे, वाजवू कानोबा मुरली. नको रे नको रे, वाजवू कानोबा मुरली. नको रे नको रे, वाजवू कानोबा मुरली. नको रे नको रे, नको रे नको रे, वाजवू कानोबा मुरली. नको रे नको रे, वाजवू कानोबा मुरली. नको रे नको रे, तुझ्या मुरलीने तुझ्या माझी हरणी,
विनंती केली गवळणीने, नको रे काना, आम्हाला अशा संकटामध्ये सापडू नकोस. आमच्या जीवाची घालमेल होते. मुरली वाजवणं बंद कर. हे चरित्र केव्हा केलं? अभंगाचं प्रथम चरण. चरित्र केले नारायण, जसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे. आता जेवढ्यांना हात असतील ना, तेवढ्यांनी मस्त टाळ्या वाजवायच्या. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, आतापर्यंत आपण सेवेला जो अभंग घेतला, त्या अभंगाचं थोडक्यात निरूपण केलं. आता आपल्याला बालक्रीडा वर्णन करायची आहे, काल्याचा प्रसंग वर्णन करायचा आहे. देवकी माता आणि वसुदेव बंदे शाळेत होते. 6 बाळ मारले गेले होते. प्रत्येक वेळेस ते आईच्या कुशीमधून ते बाळ उचलायचं, गरगर फिरवायचं आणि मारायचं. त्या आईचा जीव कुठे राहत असेल? साधी दुसऱ्याने आपल्या मुलाला चापट मारली, आईला आतोनात दुःख होतं. ह्याच ते बालक जन्माला आलं, कंस मामाने यावं, देवकीच्या कुशीमधून ते बाळाला उचलावं, घर फिरून त्या शिळेवर आपटून मारावं. त्या मातेचा जीव कुठे ठेवत असत? असे 6 बाळा मारल्या गेले. 7वा जो गर्व आहे, योग मायेने रोहिणीच्या उदरी देऊन ठेवला. आणि 8व्यांदा गर्भ राहिल्यानंतर वसुदेवाला काळजी पडली. 8वा गर्भ आहे. काय करावं? तो जन्माला आधी येण्याच्या आधीच त्याचा वैरी टपून बसलाय, त्याचं मरण त्याच्या समोर आहे. बाळा, तू जन्मालाच येऊ नको अशी काळजी करत असताना
वर्षाचा भगवंत त्यांच्या समोर आला. अरे बाळा, तू 8 वर्षाचा होऊन जन्माला आलास. काय सांगू मी कोणाला? हे माझं बाळ सांगू? आई, मी तुम्हाला निरोप देण्याकरता आलो. काय निरोप देण्याकरता आलो? नंदाच्या घरला मजनी गोकुळाला माया उपजली तेथे आणि मज ठेवे दे. मनसी आईसे रक्ष बाळ तेम्या मोहिले सकळ. काय निरोप दिला बाबा? आई, मी लहानच होऊन जन्माला येणार आहे. पण तुम्हाला निरोप देण्याकरता तुम्ही काय करा? माझा जन्म झाल्या मला टोपलीत घ्यायचं आणि गोकुळाला यशोदा माईच्या कुशीत ठेवायचं. यशोदा माईच्या दिदी माया जन्माला आली आहे, त्या माईलाही इथं आणायचं. अरे बाबा, पण हे कसं शक्य होईल? हिचं आम्ही बंदी शाळेत आहे. मनसी आईचे रक्षबाळ तेम्या मोहिले सकळ. त्याची काळजी करायची नाही. बाळ जन्माला आलं. वसुदेवाने टोपली घेतली, पायातल्या कड्या बेड्या निघाल्या. उचलला कमळापती पायीची बंधने कळती, पायीची बंधने कळती, पायीची बंधने कळती. सर्व बंधने तुटून गेली. वसुदेव वाड्याच्या बाहेर निघाले. पाऊस चालू होता. वसुनाम तिथी बुधवार असे, श्रावण महिना. धोधो पाऊस चालू आहे. गंगेला महापूर आलाय. शेष नारायण छत्र झालंय. वसुदेव पुढे चालू आहे. पाणी कमरेपर्यंत आलं, पाणी छातीपर्यंत आलं, गळ्यापर्यंत आलं. आकाशवाणी झाली. त्या भगवंताचा पाय त्या गंगेला स्पर्श कर वसुदेवा. तुझं संकट निवारेल. काळजी करू नको. पूरती ठेवा अनाथ अचाट त्यासी लाविला अंगुष्ट. जेव्हा अंगुष्ट लावला त्या यमुनेच्या पाण्याला, यमुना माता दुभंग झाली. यशोदामाईच्या कुशीत ठेवलं. पटपट पुढे जावं लागेल. काय करता आता? तसं माझा घसाई गायना जगता घसाई नाहीये, तरी पण कसं तरी आपलं लोटत मायेला उचललं, बंदी शाळेत आणलं. मायेने आकांत केला. आणि तिकडे गोकुळामध्ये यशोदा माई पहाटे उठल्या आणि पाहते ते गुजरू आणि वालक स्मित असा हत्या करते. तिला असं झालं ना, बोलताही येईना, हसताही येईना, रडताही येईना. 2 वेळेस असं घडत असतं.
एक तर अति आनंद जर झाला ना शब्दच उमटत नाही, आणि अति संकट जर पडलं ते काहीच मात्र येत नाही त्याला. वा 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 वा. लोक म्हणतात झालं काय याला. तसं त्या यशोदा माईला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. गवळाना गवळाना सांगती गवळाना बाळ जन्माला आलं. जिकडे तिकडे कळालं राजवाड्यात बाळ जन्माला आलं. राजाचं वय बरंच झालं होतं, आणि त्या वयामध्ये राजाला मुलगा झाला. सारे गाव धावत आलं. झटका बसतो ना. आपलं काम त्यांनी केलं. जिकडे तिकडे आनंदी आनंद झाला. आणि हे भगवान शंकरांना कळालं देवाने अवतार घेतला. आता पहिल्या जन्मामध्ये हे एकत्रच एकमेकाला पूजणारे, भजन करी महादेव, रामपूजी सदाशिव. हा त्याला पूजायचा आणि तो भजन करायचं. रामेश्वराला सेतुबंधन जिथं झालं तिथं रामाने शिवाला पूजलं आणि शिवरामाचं भजन करत होत. अशी यांची जन्मोजन्मी जोडच आहे. भगवान शिवाला कळालं भगवंताने अवतार घेतलाय, आणि तो गोंडस अवतार घेतलाय, मोहक अवतार आहे. ती पाहण्याची इच्छा बाकी शंकर भगवंताला राहावी ना. भिक्षांद जोगी या स्वरूपात ते आले. अंगाला राख लावलेली, गळ्यामध्ये साप, व्याघ्र. दासी बाहेर आली. घ्या महाराज, तुझ्याकडून नाही घेणार. यशोदा माई आली. साधू महाराज काय देऊ? भिक्षा नको देऊ माई. मग काय पाहिजे? मी तुझ्या बाळाला भेटायला आलोय. बाबा लागल ते देते, जेवढं मागल तेवढे देते. पण तुला जर बघितलं माझं एवढंस बाळ, ते घाबरून जाईल. ना जाणो काही घडेल. तू जेवढी धन संपत्ता मागेल तेवढी देते, पण बाळाला मागू नको. ती म्हणे मला काहीच नाही पाहिजे, मला फक्त तो पाहिजे. दोघांचा वाद झाला. भगवान शंकराने घेऊन निघाल्यानंतर भगवान
गोपालकृष्ण इतके रडायला लागले ती अशी सांगायला आली बाळ खूप रडतंय रडते माझे बाळताने जोगी महाराज निघाले भगवान गोपाळ कृष्ण रडू लागले यशोदा माईने त्याला बाहेर आणलं जसं जसं बाहेर आणायचं तसं तसं त्याचं रडणं कमी व्हायचं शेवटी हिला कळालं या जोगड्याकडे काहीतरी आहे जोगी महाराज थांबा तू मला बाळाला देत नाही आता थांबा का म्हणते मी चाललो नाही जोगी मत जा जोगी मत जा जोगी मत जा जोगी मत जा जाऊ नका जोगी महाराज थांबा माय म्हणे पाया पडते पाव पडो मैं तोरे जोगी मत राम प्रेम भक्ति के पैंड है रे प्रेम भक्ति आहे ती त्या प्रेम भक्तीचे पैंड न्यारे आहे सामान्य माणसाला ते कळणार नाही त्याच बाबा लागतो ज्याचं वर्णन त्याने करावं गायकाचं वर्णन गायकाने करावं गायकाचं वर्णन सामान्य भाषांनी करू नये कीर्तनकाराचं वर्णन किंवा निंदा ही कीर्तनकारानेच करावी पहिलवानाची स्तुती पहिलवानाने करावी आपण करून काय उपयोगी काय कळतं आपल्याला त्याचे प्रेम भक्ति के पैंडे है न्यारे यशोदाबाई म्हणते हमको खाना बता जा काय है तुमचं नातं काय है तुमची भक्ति काय है हमको खल बत जा जोगी थांबाना जोगी निघून चालले यशोदा माईने कठोर निर्णय घेतला जोगी महाराज तुम्ही जर थांबत नसाल चिठ्ठा असते त्या चिठेवर मी जीव देते अमर चंदन की
होईल ती तुझ्या अंगाला लाव. जर तुला थांबायचं नसेल मी आत्ता चितेवर जेवते. तू काढी लाव ही राख होईल ती तुझ्या अंगाला लाव. बिनधास्त जा. बल बल भाई भस्म की ढेरी. बल बल भाई भस्म की ढेरी. अपने अंग लगाया जोगी मत राम जोगी मत राम प्रभु गिरधर मीरा कहे प्रभु गिरिधर नागर जोत से जोत मिला जा. जोगीच्या हातात गोपाल कृष्णाला दिलं आणि त्यांची ती भेट झाली. अलौकिक आनंद स्वर्गातून सृष्टी झाली. स्वर्गातल्या देवांना सुद्धा आनंद झाला. काय ती भेट, काय तो अवतार. अरे आम्ही दुर्दैवी, आम्ही तिथे गेलो नाही. ते पाहण्यासाठी आम्ही जायला पाहिजे. ज्योत से ज्योत विराजा जोगी मत जा मत जा मत जा. आणि महाराज गोपाल कृष्ण थोडा मोठा झाला. अनेक संकट आले. तिकडून कंस मामाने एक एक पाठवावा. मावळ भटजी आली. आता भटजी म्हटल्यानंतर लोकांनी सांगितलं लय भारी भटजी, लय भारी भटजी, एकदम सुंदर असं बाळाचं तो तुम्हाला वर्णन सांगेल, बाळाचं भविष्य तुम्हाला सांगेल. बसायला ताट, पाठीला पाठ,
काय विचारू नका. ते राजाचं घर होतं, ते काही सामान्य होतं का? आपलं घर नव्हतं ते. ब्राह्मणाची मग पूजा. ब्राह्मण कसाही असो पूजनीय असतो. एक गोष्ट सांगून जातो, बंद पडलं काय आहे. आपण जे लग्नामध्ये आपण मंगलाष्टक म्हणतो ते आपण म्हणू नये. लग्न आपलंच असतं. मंगलाष्टकात गाया तुम्ही, गा भजनामध्ये गा, कीर्तनामध्ये गा. तुम्ही गाणे म्हणणार असेल तर गाण्यामध्ये गा, पण मंगलाष्टक ब्राह्मणाशिवाय आपण म्हणू नये. किती झाला भ्रष्ट तिन्ही लोकी ब्राह्मण श्रेष्ठ. कोणच्या अभंगाचं चरण आहे महाराज हे? जरी झाली म्हैस गाय दुधाड तरी काय कामधेव. या अभंगाचं ते चरण आहे. 5 जे मंगल अष्टक आहे तो कसाही स्वरात असू बेसूर असू ते त्याला म्हणून द्यावा, आपण म्हणू नाही. पण आमची बोवा लोक सध्या एवढी येडवली ना, ते ब्राह्मणाच्या वाटे येऊ देती नाही हो. आणि ते लोक कुशाला आम्हालाच पैसे द्या त्यांना म्हणते तुम्हीच म्हणा. अरे काय बावळटपणा आहे. ते काम त्यांचं आहे. आता इथे ब्राह्मणाचं काम आहे का? आता इथे माझं काम आहे ना, हे मी करावं. मी काला तिकडे तोंड घालावं. पण आम्ही लय बावळट. लोक आमच्याकडे पाहत्या, महाराजांनी म्हटलं, महाराजांनी म्हटलं, महाराजांनी म्हटलं. अरे काय महाराजांनी म्हटलं? तुझं काम आहे का ते ब्राह्मणाचं काम, ते ब्राह्मणानेच करायचं. ज्याला जिथं गायचं तिथं निश्चितपणे गावं. कुठेही गडबड करू नये. त्याचा परिणाम त्या तिचे नवीन जोडपं असतं त्यांच्या आयुष्यावर होतो. एक तर आपण लग्न वेळेवर लावतच नाही. नाचण्याकरता लग्नाकरता नाचायचं हेच आपल्याला गोडच सुटाना. लग्नाची शोभा वाढवण्याकरता आपण नाचायचं असतं इथपर्यंत ठीक आहे, पण त्या लग्नाचा अवमान होईल असं नाचू नये. लग्न वेळेवर आणि तेही ब्राह्मणानेच लावावं. कळलं आता? सगळ्यांना कळालं. अनुकरण करणार असं द्या. चला, भगवान कृष्ण मोठे झाले आणि हे भटजी बापू नंदा घरी आले. यशोदाबाईने लगेच बाळाला पुढे आणलं. पहिली गर्गमुनी सांगूनच गेली होती. आता मी शॉर्टकट घेतो बरं का, मला पटकन पुढे जायचं. हो, 15 ते 20 मिनिटांमध्ये एक हे एक चोरी जय विठ्ठल. ते नियमाने ते सांगावं लागतं ना, त्याच्यामुळे. वरजीबा हे बाळ सांगायला सुरुवात केली. बाळ खूप मोठा होईल, दुष्टांचा नाश करील, याची कीर्ती तिन्ही लोकांमध्ये राहील. सगळं असं गर्गमुनींनी जसं सांगितलं तसं. पण नंतर तुम्ही विचारू नये, मी सांगू नये. काय झालं? एक मंत्री तिकडे वारला आणि माझा जोडीदार माझ्या बरोबर होता. चांगले होते हो म्हणे, वारले. ते कसे वारले तुम्हाला माहिती आहे का? गडबड झाली ती. काय गडबड झाली? कसं आहे, मी सांगू नये, तुम्ही विचारू नये. आता त्या मंत्र्याचं तोंडही मी कधी पाहिलं नाही. जास्त काल वारला ते मला माहिती नाही, पण त्यांना म्हटलं ते मला सगळं माहिती आहे. गडबड झाली ती. काय झाली? मी एकच सांगितलं, तुम्ही विचारू नये आणि मी सांगू नये. त्याला आपण नेमकं काय झालं? एकाच्या तोंडी ते 10च्या तोंडी होईल. उद्या तुम्हालाही त्रास होईल आणि मलाही त्रास होईल. पण झालं काय? ऐकून महाराज मी कोणालाच बोलणार नाही, अजिबात सांगणार नाही कोणाला. फक्त मला सांगा. असं नाही हो, काय मोठा माणूस आहे म्हणलं तो.
आहे माळी काडीची माळी लागल ते असं नको व्हायला म्हटलं. नाही नाही, मला एकटं सांग, मी अजिबात बोलणार नाही. काय झालं मुलं जीव गेलं म्हणून गेले असं असं मला एवढंच माहिती आहे, त्यांचा जीव गेला म्हणून ते गेले. काय मग असं झालं म्हटलं. तसे महाबळवट म्हणे आता इथपर्यंत गर्गमुनींनी बरोबर सांगितलं, पण इथून पुढचं तुम्ही घाबराल म्हणून त्यांनी सांगितलं नाही, मी सांगत नाही म्हणे. नाही पण नाही नाही मी चाललं म्हणे. ते बाळ उचललं, पंचांगण घेतलं, स्वतःला सुधारलं. थांबा 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 थांबा. काय काय तुम्ही विचारू नाही, मी सांगू नाही. नसताना तुम्ही दुःखी व्हाल नाही म्हणे गुरु. काय बाकी ते असे ते सांगा. हा अविचारी होईल, हा माय बापाला मारेल, हा गोकुळातल्या स्त्रिया नाशवेल आणि हा कुळाचा नाश करील. याला एकच खड्डा घ्यायचा, त्याच्यात टाकायचा, पुरून टाकायचा, नाही तर मग समुद्रात देऊन टाका. गर्गमुनींनी तिकडं चांगलं सांगितलं होतं. ते इथं चुकले असतील म्हणे जरा. असं म्हटल्यावर पहिला नंबर लाटण्यानेच घेतला. जेवढ्या निर्जीव होत्या तेवढ्या सजीव झाल्या. येऊन अशी काय टेकवली ना त्याच्या पाठ निघाली, चमची निघाली, फटा 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 फटा. मार ना भाऊ, तू मला मदत करणार. पळायला लागलं. जागले तुटले पंचांग फाटले, पळायला लागल्यावर बाधा आडवा झाल्या. ते म्हणे आपलं काही काम आहे का नाही? हा, आपण या कार्यक्रमाला हजर आहे, आपलंही काहीतरी काम आहे. त्या लगेच आडव्या झाल्या. आडव्या झाले होते. सुयंदा म्हणून आली. ते एकूण टोस तिकून टोस तिकून टोस. ते असं करता करता त्याचं धोतर नाही गेलं, ते सगळं पंचांगही गेलं, सगळं भानगडीत झाल्या. पण कसं तरी त्याला सोडलं. ते का सोडलं? तो कसा का व्हायना पण ब्राह्मण होऊन आला होता. राक्षस जरी होता तरी पण ब्राह्मण होऊन आला होता म्हणून. आणि किमान तिकडे निरोप लागावा. हा बाळा कसा आहे, मी आलो ते आलो, कसं आलो हे मलाच माहिती आहे. असं करता करता मोठा झाला. त्याने गोपाळांकडे बघितलं. गोपाळ पाहिले तर लाकडासारखे, सगळ्यांच्या घरी 2 लागत तेवढं भरपूर. अरे काय असं झालं? संघटना तयार केली. संघटना तयार केली, वर्गणी सगळ्याकडून काढायची. पण जो मुख्य आहे ना तो वर्गणीच नाही देत. तो संस्थापक अध्यक्ष असतो. तो साऱ्या गावागून गोळा करतो. संस्थापक अध्यक्ष फक्त असा फोटो. त्याची काहीच वर्गणी सगळ्यांच्या टोप्या आपल्या डोक्यामध्ये घातल्या. काय करायचं? अरे तुम्हाला जर धष्टपुष्ट व्हायचं असेल, खाल्लं पाहिजे ना. मग काय करायचं? आता इथं असं आहे, हा वरवरचा अर्थ आहे. वाच्या अर्थ आणि लक्षार्थ वेगळा असतो. हा फक्त वाच्या अर्थ आहे. लक्षार्थ जो असा आहे, अवतार घ्यायचा, मी अवतार घेणार आहे, या अवतारामध्ये आनंदी आनंद आहे, या अवतारामध्ये कुठेही वनवास नाही, तुम्ही याल का? आता हा दोन्ही सांगडाशी आहे. इथं चोऱ्या करायचे, हे चोऱ्या करायचे, हे झालं वाच्य अर्थ. अवतार घ्याल का, हे झालं लक्षार्थ. माझ्या बरोबर जर याल
याल तरी याले लागे याल तरी याले लागे याल तरी याले लागे याल तरी याले यशोदाबाईने विनंती केली आहे. आता तुम्ही म्हणा नाव लगावून देते नाही तुम्ही गात्या त्याची भानगड अशी आहे. शांत बसा. मला हे कीर्तन जे दिलेलं असतं हे केवळ गवळणी म्हणण्याकरता दिलेलं असतं, गायनाकरता दिलेलं असतं. त्याच्यामुळे मी जर म्हटलं नाही सगळे बाबा म्हणतील काय उपयोग झाला, मग दुसऱ्या एखाद्या रदाड माझा राहून दिला असता. खास गवळणी करता हे कीर्तन मला दिलेलं असतं, म्हणून तुमच्या करता थोडस गाव असणार. शांत बसा. याच्याप्रमाणे खोड्या होऊ लागल्या आणि मग यशोदाबाईंनी ठरवलं कृष्णा आता तुला शाळेत जावं लागेल. आता दारी वळणा
ज्ञानेश्वरा माऊली सोनात गेले अनेक खेळ खेळले बक तू बक ती बक पुण्यात आणि अनेक खेळ खेळले आणि सर्व दमले. त्यांनी सांगितलं खांदी भार मोठी भूक काय खेळाय ते सुख. 1 वाजला आता कवर खेळायचं. आता खेळ मोडला पाहिजे. सर्वांनी शिदोऱ्या आणल्या. सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि तो काला जो होता वैकुंठात दुर्लभ असा तो काला गोपाळांनी केला. आणि त्या काल्याचा आस्वाद त्यांनी जसा घेतला तसाच आपण सुद्धा इथे आता घेणार आहे. कीर्तन सेवा आटोपली आहे. यानंतर काल्याचे 2 अभंग होतील. आरतीचं ताट आलं तर आरती होईल. आलंय का आरतीचं ताट? आलं. लाविले दुरी होतो देवांचे मी परी तुम्ही वारे तो इकडे मुख पसरवणे आदिच्या धारा घ्याले दोईच्या कोपर तुम्ही वारे तो इकडे मुख पसरवणे मनी हाती ठोका तुका मनी हाती ठोका घाले तुम्ही वारे तो इकडे मुख पसरवणे कंठी धरिला कृष्णा मनी बघा जनी प्रकाश काला वाटे क्रमिका वैष्णवनिका वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकाला गौ काला वाटे क्रमिका वैष्णवनिका कामनी भूमंडळी कामी बळी गाणी काला वाटे क्रमिका वैष्णवनिका आणि फल जय जय विठ्ठल विटेवरी उपा वार्ता विघ्नाची नोवी पूर्वी प्रेम कृपादय